शुक्रवारी वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसानं सिंधुदुर्ग शहरात खूप ठिकाणी पडझड झाली। तब्बल 61 ठिकाणी नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे। आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सावंतवाडी येथे भेट देऊन पाहणी केली। यावेळी आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्षा सौ श्रद्धा सावंत भोसले, उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट अनिल निरवडेकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, युवराज लखमराजे भोसले व मान्यवर उपस्थित होते। आता जे काही नुकसान काल काय परवा जे काही वादळासारखी परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सावंतवाडी तालुक्यामध्ये जे काही विविध ठिकाणी नुकसान झालं आहे त्याची माहिती आमच्या तहसीलदारांनी आत्ताच आमच्यासमोर ठेवली। पंचनाम्यांच्या अनुसार जवळपास 25 लाखाचं नुकसान असं ते दाखवत आहेत। माझ्या दृष्टिकोनातून झालेलं नुकसान जे का आता पाहायला मिळते त्याच्यापेक्षा ते कमी असं मला तरी दिसतं आहे आणि म्हणून त्या सगळ्यावर मी कलेक्टर मॅडम आणि प्रशासनाशी बोलून जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी देता येईल जेणेकरून जवळपास 100 जागी नुकसान झालेलं आहे अशी माहिती प्राथमिक त्यांच्याकडे आलेली आहे आणि त्यानुसार शासनाच्या निकषामध्ये बसून जास्तीत जास्त कसं त्यांना मदत करता येईल। काही गोष्टी निकषाच्या पुढे पण जाऊन विचार करायला लागतात, कारण का सगळ्याच गोष्टी निकषामध्ये बसून देता येत नाही। शेवटी लोकांचं नुकसान झालेलं आहे, त्यांना आधार द्यायला पाहिजे, सरकार म्हणून मदत द्यायला पाहिजे आणि म्हणून आम्ही जेवढं जास्त मदत करू शकतो या दृष्टिकोनातून मदत करण्याची आमच्या सगळ्यांची भूमिका आहे। आमदार साहेब केसरकर साहेब असतील, नगराध्यक्ष मॅडम, उपनगराध्यक्ष सगळेच आमची ही पूर्ण टीम आम्ही जे नुकसान झालेलं आहे त्या सगळ्या लोकांना जास्तीत जास्त मदत करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकार म्हणून आम्ही पावलं टाकणार आहोत आणि पावसाच्या पूर्वतयारी संदर्भात बैठक लावलेली आहे। जिल्हा पातळीवर पण आम्ही ही बैठक आज न उद्या की 2-3 दिवसामध्ये घेणार आहोत। गेल्या वर्षी पाऊस जवळपास 15 मेला आलेला होता आणि आता ज्या प्रमाणामध्ये उष्णता आणि वातावरणामध्ये बदल दिसत आहे कदाचित पाऊस त्याच्याहीपेक्षा लवकर येण्याची चिन्ह आहे आणि आपला सागरी किनारपट्टीवर असलेला आपला जिल्हा आहे आणि म्हणून पूर्वतयारीच्या दृष्टिकोनातून आम्ही कामाला लागलेलो आहे। झाडं कापण्यापासून दुसऱ्या विविध तयारीमध्ये आम्ही कसं राहू शकतो, डिझास्टर मॅनेजमेंटची आमची जी यंत्रणा आहे त्याला तयारीमध्ये कसे ठेवू शकतो त्या दृष्टिकोनातून आम्ही तयारीला लागलेलो आहोत आणि जिथे जिथे गरज भासेल म्हणजे सगळं पडल्यानंतर तयारी धावपळत येण्यापेक्षा पुढच्या वेळी अगोदरपासून तयारीत राहून कमीतल्या कमी नुकसान कसं लोकांचं होईल या दृष्टिकोनातून शासन म्हणून आम्ही पावलं टाकतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।